बर्थडे दुसरो दिवस चालू झालो हा आणि हय ना काय म्हणतात ता यूट्यूब लाईव्हचो कॅमेरा लावचो हा त्याच्यामुळे ह्या बघा हय मेडीपुरून ना तेका कॅमेरा लावसाठी ह्या करतो असो जागा करतो असो कारण शेवटची जी फायनल मॅच आणि असत ना शेवटच्या दिवसाचे तर ते लाईव्ह असतले यूट्यूब त्याच्यासाठी ही तयारी चालू हा दुसऱ्या दिवसाची आणि आमचो कॉमेंट्री बॉक्स आता वाजले 10:15 वाजले आणि थोड्या वेळानच मॅच चालू होतले असत एक टीम येऊची हा फक्त आणि सगळे मंडळीचे कार्यकर्ते बघा हय असत सावलेत उभे असत आणि मॅनेजमेंट करत असत आणि आमचो प्रमुख पाहुणो आज उपस्थित असा दुसऱ्या दिवशीचो कुणाल सागावकर आणि डीजे तर जोरदार लावला ना अरे तेच दमलो नेमा पाडून। तर नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर मंडळीनो आज दुसरा दिवस असा आणि मॅचिंगचा दुसरा दिवस हा आणि आजचो आणि उद्याचो दिवस ह्याच ब्लॉगमध्ये तुमका दाखवतले असेल। तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता तो। तर चला कामाक सुरुवात करूया, म्हणजे कामाक सुरुवात झालेलीच असा। ओमकार ना देणगीदारांची सगळी नावं लिहून काढता असा हे बघा याच फाउंडेशनचे सगळी देणगीदारांची नावं लिहून काढता ओमकारा आणि त्या साईडला मेडीपुरतं जे आपल्या यूट्यूब लाईव्हसाठी लागतले असत कारण ते कॅमेरा लावचो असा। आता ते देवेंद्र आणि कोण गणेश गेलो यूट्यूब लाईव्हचे असं ते शेवटच्या दिवशीचे होते कारण उद्या यूट्यूब लाईव्ह असतले आमचे सगळे मॅची तिसऱ्या दिवशीचे आणि तिकडे ना अंपायर आणि कॉमेंटेटर इलेले असतातच, फक्त एक टीम येऊची रवली आहे ती इली काय लगेच चालू करतलो मॅची। तर मंडळीनो ना आता दुपारचे 1 वाजले आहेत आणि आत्ताच मी ना खेळात गेलेलो आहे। म्हणजे काय विषय झालो, एक शॉट होतो त्यांचा प्लेयर होतो पण तो इमर्जन्सीसाठी गेलेलो, तर मी गेलेलो आहे फिल्डिंगसाठी। उभा दांडाची टीम होती वाटतं ती, आत्ताच बाहेर इले आणि ते जात असत विन झाले ते उन्हात हैराण जाऊ झाला आणि मी बघा देवेंद्र ना माझी मजा घेता बसाना जाम धमाका झाला। आता जाते थोड्या वेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये हय कशा रवले हय ना झाडांच्या हे बघा माड आहेत पूर्ण, त्याच्यामुळे हय थंडावा येता बऱ्यापैकी, त्याच्यामुळे हय रवलंय। नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ना एकदम भगभगता सहन नाही होणार एवढी उलाप मारता। तर चला आता थोड्या वेळ जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। तर मंडळीनो आता ना आम्ही मठात आमच्या जग जात असो राणी महाराजांच्या, कारण कालपासून ते कार्यक्रम असा रामनवमीचो आणि आज असा जयंती द्यायची, तर आज जग जात असो आम्ही। माझ्यासोबत देवेंद्र असता आणि ओमकार आणि कुणाल पुढे गेलो आणि तकडे ना मॅचिंगच्या सही असत विनयाने असत, तर ते जेवण आधी इले आणि आता आमचा नंबर लागला तर अल्टून पलटून जात असो आम्ही जग। तर जाऊया आता मठात, तर खायला पण माहोल तुमका दाखवतोय त्या निमित्तान। बघा ह्याच्यानंतर ना अजून एक मॅच असा आणि ही झाली ना की चिटी उडवतले असत, कारण उद्या जे सामने आहेत ना तर त्यांचे लॉट्स पाडूचे असत। तर ह्यो सामना झालो काय ते लॉट्स पाडतले असत, तर आपण ह्यो सामना झालो ना की कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि ते चिटी उडवून पाडवतले आहेत, तर ते पण तुम्हाला मी दाखवतले।
तर ह्यो आधी सामनो आता किती 4-5 रन्स होय ह्यो सामनो संपाक बरोबर नाही 1 रन शेवटचं 4 टीम्स आणि आजच्या दिवसातील 4 टीम त्यांचा ड्रॉ या सामन्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर आता ते बघा लॉर्ड्ससाठी ना चिठी उडवतात असं ते असं चिठी आहे. शिवधन होत आहे सन्मान श्री समीर रावले साहेबांचं आणि त्यांच्या शिवहस्ते पहिला ड्रॉ होतोय. एक चिठ्ठी श्री समीर रावले यांनी उचललेली आहे आणि चिठ्ठीमध्ये नाव आहे DKM वराड सावरवाडा आणि बाव DKM सावरवाड आणि त्यांच्या विरोधामध्ये बाव. ही एक झाली उद्या सकाळची. श्री अजय चव्हाण यांना मी विनंती करतोय की पुढचा ड्रॉ आपल्या शुभ हस्ते आपण करावा. DCC वायरी टीमचं नाव आहे DCC वायरी आणि त्यांच्या विरोधात दुसरा कुठचा टीम असेल दुसरा कुठचा संघ असेल सुकळवाड. ब्राह्मणदेव सुकळवाड DCC वायरी त्यांच्या विरोधात ब्राह्मणदेव सुकळवाड. त्यानंतर तिसऱ्या सामन्याच्या ड्रॉ कडे आम्ही चाललोय. तिसऱ्या सामन्याचा ड्रॉ आणि 2 चिठ्ठ्या सन्मान श्री मंगेश चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ हा काढलेला आहे आणि ड्रॉ मध्ये लास्ट मॅच मधील विजेता म्हणजे या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात वायरकरवाडी ही टीम या सामन्यातील विजेता विरुद्ध या सामन्यातील वायरकरवाडी विजेता आणि या सामन्यातील विजेता संघ असा सामना शेवटचे रवले. त्यानंतर शेवटच्या 2 चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत आणि श्री भाई वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ अर्थात कोणाची चिठ्ठी असेल बघा. रवनाथ ओरस आणि राहिलेली चिठ्ठी ओपन करूया कारण लाईव्ह ड्रॉ आहे आणि साईज वोट कट्टा रवनाथ ओरस आणि त्यांच्या विरोधात साईज वोट कट्टा असा हा ड्रॉ. उद्याचा ड्रॉ आजच आपल्याला लाईव्ह ड्रॉ पाहायला मिळाला. DKM वराड त्यांच्या विरोधात असेल सचिन स्पोर्टबाव. DCC वायरी त्यांच्या विरोधात ब्राह्मणदेव सुकळवाड. आजच्या सामन्यातील विजेता आणि त्यांच्या विरोधात वायरकरवाडी आणि रवळनाथ ओरस आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट कट्टा असा उद्याच्या दिवसामधील आपल्याला ड्रॉ इथं पाहायला मिळतोय. तर मंडळींनो आता ना शेवटची पण मॅच झाली आहे आणि आता आम्ही परत ग्राउंडवर जातो. हे बघा मी गणो आणि देवे ना कारण जे विकेटचे स्टंप ना तर ते काढून आता नेतो असो कारण मॅची आजचे पण दुसऱ्या दिवशीची पण मॅची संपली आणि आता डायरेक्ट उद्या आणि लाईव्हचा प्रेक्षेपण असतं शेवटच्या दिवशी. या बघा ही जागा केलेली आहे ना तर ही लाईव्ह साठी असा प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच बघा तो आता स्टंप काढू जाता. काढ DCC वायरी आणि त्यांचे विपक्ष सुकळवाड ब्राह्मणदेव आणि रवळनाथ ओरस आणि साई स्पोर्ट कट्टा. आणि आता पब्लिक सगळा चालला घराक बऱ्यापैकी येलेला पब्लिक. संध्याकाळच्या वेळेस बऱ्यापैकी येतात पब्लिक कारण सावली असताना त्याच्यामुळे दुपारचं खूप हिट मारता
आणि लिंगेश्वर कट्टा हा पहिला सामना होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा. त्याच्यामुळे आम्ही ना तडे सावलेत बसतो त्या साईडला. ते जे माड आहेत ना त्या माड मध्ये बसतो कारण ते थंड वाटतं. ब्राह्मणदेव सुकळवाड आणि चौथा क्वार्टर फायनलचा सामना तर आता सगळा स्टेजवरला सगळं काढून ठेवचा सगळ्यात मोठा काम हा स्टेजवरला सगळं आवरूचा. यशान या घेतले ट्रॉफी घेतले ना. समीर रावळे यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच रॅप करू सांगते का नाही हा रॅपचो कागद. 33 धावांची विस्फोटक खेळी आणि या खेळीच्या जोरावरती लिंगेश्वर गुरामवाड कट्टा क्रिकेट संघ उद्याच्या दिवसामध्ये पहिली क्वार्टर फायनल खेळताना दिसेल. ती वायरकरवाडी कट्टा विरोधामध्ये असेल. तो गुंडाळून ठेवतो. काल पण बघितलं तुम्ही गुंडाळून ठेवतो ते आज पण ठेवतो गुंडाळून. आजच्या दिवसामधला या फॉर्म बॉक्स मधून आपली रजा घेतोय. भेटूया उद्याच्या दिवसामध्ये. जय हनुमान कुसरवे आयोजित कैलासवासी रुपेश अंजनकर स्मृती चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तर बघा माझ्या हातीत ना टॉस्का बॉसचो कॉइन असा. ह्याच्या सगळं गेम असता. ऑलमोस्ट गेम सगळं टॉस्का बॉसवर असता. आणि ही आमची खोली आहे जी 3 दिवसाक आम्ही बुक केलेलो असो. सगळं सामान ठेव. हो बॉक्स ओपन कर. नको याच्यात ठेवलं टॉस्का बॉस. बघा परत खुर्च्यांची कवरा काढून परत भरून ठेवचा काम चालू आहे या साईडला. आणि या साईडला उद्याचं नियोजन चालू झाला. म्हणजे उद्याची प्लॅनिंग कशी करूची तर ती चालू आहे. तर हा बघा आता शेवटचा काम मोठा काम म्हणजे कारण उद्या फायनल मॅच आणि असा त्याच्यामुळे परत पीच व्यवस्थित करूचा. तर गणेश हे नाही तर देवेंद्रान झाडू मारू घेतल्या ना आणि लाईन आउट करून टाकतलो असो. माझ्या हातात रशी असा जी माप काढूक लागता. हे हा बघ ह्या फक्त मारी ऐकलं एका मारिया हा तडे वारो अरे. आणि या साईडला पण ह्या बघा या साईडचा ओके मध्ये कारण हडे ना ऑल पेंट कलर हा त्याच्यामुळे एक नंबर आहे हडेसून. हे बघा फक्त झाडू मारू काही आणि अकडे चॉकपीट मारू काय की होताला काम. बाकी हाय मध्ये काय लाईन करत नाही कारण ह्या उठानच दिसता. साईडचा फक्त चॉकपीट. आणि फायनली हा बघा आखून झाला लाईनी आणि हा चॉकपीट पण मारलं असं. झाडू पण मारून झालेली आहे. सगळा टोटल काम झालेला आणि नियोजन चालूच आहे यांचा. काय कसा काय करूचा आता काला बोल ना काय तर पार्टीचा विषय आता मेन ब्रँडेड कडसून चला मी जातो आता घरी. मी घरी जातो. तुमका दाखवलंय ना त्या साईडला पण ते बघा चॉकपीट मारून झालेला पूर्ण. आणि पावसानं काळोख केलेलो दिसता. पाऊस काय करता काय माहित नाही बाबा. तर चला आता जाऊया घराक. तर मंडळींनो आज शेवटचा दिवस असा म्हणजे फायनल डे आज. आणि आज सगळे आज किती टोटल 7 मॅची होतील. 7 मॅची होतील कारण जे वर इलेले ह्या असत ना टीमी तर त्यांची मॅची होतील. आज कोण फ्रेश नसलेले. चला आता स्टेजकडे जाऊया आणि तयारीक लागूया. आणि कॅमेऱ्यासाठी बघा जागा झालेली असा. तर या साईडला हे बघा आजचे सकाळचे नवीन झालेले आहेत 10 नाही 11 आहेत. कालचं अर्धो हा त्याच्यामुळे 11 आहेत. तर मंडळाचे कार्यकर्ते बसले आहेत. हवा काय आणि या साईडला बॉल आहे बघा. हे 3 रवले 3 नाही 4 आहेत. आणि बघा टॉस का बॉस वर ठेव गयो. आणि ह्याच्यात एक बॉक्स हा हे सगळे यूज झालेले आहेत बॉक्स. हे बघा संपले. तो पण संपलं बॉक्स. हे 2च रवले बॉक्स होत आता. आणि 2 म्हणजे 9-10 बॉल रवले शिल्लक. बाकी संपले. 7 बॉक्स आणलेले होते.
आता एक बॉक्स अजून हाणूक जाऊचो हे बॉल हा नरम की घट हे रेग्युलर दोन प्रकारचे ते एक ह्याच्यात ते पावसाळ्यात आणि हे आता उन्हाळ्यात असं धरायचं बॉल हा हे उन्हाळ्यातले ना टाकायची असो असा आणि असा असं धरू काय लेगला आपला अरे लेगला तू होया तर टाकू शकतो असं लेगला असं हातात असं टाकूचा असं करूचा वारकर कसं मारतो वारकर डायरेक्ट खाली तू जायचो तोंडाने मारून द्यायचं ना ए सांगूचा फक्त शिटी मारून बॉल येऊ नको साला बिला फ्लोअर काय टाकतो फ्लोअर वन टाकले नाही माझ्या तांबडा बिबडा काढू काय आता नव्हतं नाही का ए आणू काही मग ग्राइंडर आणू काय ट्रिमर आणू काय असं धरायचं असं हातीत अडकान राहिलं तर तर काय नाही थांब म्हणून ग्रीप जरा हे झाली स्ट्रॉंग झाली असं धरायचं एकदा मिडल मिडल बॉटचा काय उपयोग एकदम स्लो बॉल स्पिन होती गावात नाही ता बॉट मेन आहे बाबा ता बॉट मेन आहे हा बॉट मी ना माझ्या आधी ड्रिल लागला म्हणून तुला हाऊ का घरी तुला असं लागायचं तर ते बघा वायफायचे आलेत यूट्यूब लाईव्ह साठी वायफाय लागलं ना तर ता कनेक्शन करू गेलेत आलाय आता यूट्यूब लाईव्ह साठी गेलो आणि त्यांनी आपली हत्यार आणलेलं आणि ते स्टँड हे गाणे घेऊन दे घेऊन दे या साईड इन्स्टॉलेशन चालू आहे त्यांचा करून दे इन्स्टॉलेशन यूट्यूब लाईव्ह पाण्याची सोय या फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर तेजस्वी नितीन शेट्टी यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हचा जो संपूर्ण खर्च आहे तो आपल्याला मिळाला. त्यानंतर अनेक अजून देणगीदार आहेत त्यांची नावं काही क्षणात तुमच्यापर्यंत नक्की येतील. तोपर्यंत जाऊयात मॅच कडे. जबरदस्त लढत आहे. जो सामना प्रेक्षकांच्या ध्यानी मनी आणि हृदयी साठवला जाणार आहे तो विलक्षण सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी. नोकरी धंदा व्यवसाय तर मंडळीने शेवटचा दिवस पण पूर्ण झालेलो असा आणि आता ना बक्षीस वितरणचा कार्यक्रम चालू झालो हा. तर ह्यो आता मी व्हिडिओ हेच थांबवतोय. तुमका कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.